ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 32. धूम मार्ग आणि अर्चिराती मार्गाने जाणाऱ्यांच्या गतीचे आणि भक्तियोगाच्या उत्कृष्टेचे वर्णन. श्री कपिल म्हणतात, हे माते, जो पुरुष घरातच राहून सकाम भावाने गृहस्थ धर्माचे पालन करतो आणि त्याचे फळ म्हणून अर्थ आणि काम यांचा उपभोग घेऊन पुन्हा पुन्हा तेच करीत राहतो, तो निरनिराळ्या कामनांनी मोहित झाल्या कारणाने भगवत धर्मापासून विमुख होतो आणि श्रद्धेने यज्ञांनी देव आणि पितर यांचीच आराधना करीत राहतो. त्याची बुद्धी त्याच प्रकारच्या श्रद्धेशी निगडीत राहते. देव आणि पितर हेच त्याचे उपास्य होत, म्हणून तो चंद्रलोकात जाऊन सोमपान करतो आणि पुन्हा पुण्य क्षीण झाल्यावर तो लोकात परत येतो. ज्यावेळी प्रलय काळात शेषशायी भगवान शेषशय्येवर शयन करतात, त्यावेळी गृहाश्रमातील सकाम लोकांना प्राप्त होणारे हे सर्व लोकही लयाला जातात. जे विवेकी मनुष्य आपल्या धर्माचा अर्थ आणि भोगासाठी उपयोग करीत नाहीत, तर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच त्यांचे पालन करतात, ते अनासक्त, प्रशांत, शुद्ध चित्त, निवृत्ती धर्मपरायण, ममतारहित आणि अहंकार शून्य पुरुष स्वधर्म पालन रूप सत्वगुणांमुळे पूर्णपणे शुद्ध चित्त होतात. ते शेवटी सूर्य मार्गाने, अर्ची मार्ग किंवा देवयान मार्ग, सर्वव्यापी कार्यकारण रूप जगाचा नियंता, संसाराचे उपादान कारण आणि त्यांची उत्पत्ती, पालन व संहार करणाऱ्या पूर्ण पुरुषालाच प्राप्त होतात. जे लोक परमात्मा दृष्टीने हिरण्य गर्भाची उपासना करतात, ते दोन परार्धानी होणाऱ्या ब्रह्मदेवाच्या प्रलयापर्यंत त्यांच्या सत्य लोकातच राहतात. ज्यावेळी देवतांपेक्षाही श्रेष्ठ ब्रह्मदेव आपल्या दोन परार्ध कालपर्यंत अधिकार भोगून पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, इंद्रिये, त्यांचे विषय आणि अहंकारासहित संपूर्ण विश्वाचा संहार करण्याच्या इच्छेने त्रिगुणात्मक प्रकृती बरोबर एकरूप होऊन निर्विशेष परमात्म्यामध्ये लीन होऊन जातात. त्यावेळी प्राण आणि मन यांना जिंकलेले हे विरक्त योगीजन सुद्धा देहाचा त्याग करून त्या भगवान देवातच प्रवेश करतात आणि पुन्हा त्यांच्याच बरोबर परमानंद स्वरूप पुराण पुरुष परब्रह्मामध्ये लीन होऊन जातात. त्या अगोदर ते भगवंतात लीन होत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये अहंकार शिल्लक असतो. म्हणून हे माते, आता तू सुद्धा अत्यंत भक्तिभावाने समस्त प्राण्यांच्या हृदय कमलात असणाऱ्या त्या श्रीहरींच्या चरणांना शरण जा. तू सुद्धा माझ्याकडून त्यांचा प्रभाव ऐकला आहेस. वेदांचे अंतरंग जाणणारे सर्व स्थावर जंगम प्राण्यांचे आदी कारण ब्रह्मदेव सुद्धा मरीची आदी ऋषी, योगेश्वर, सनकादी तसेच योग प्रवर्तक सिद्धांसहित निष्काम कर्मामुळे आदी पुरुष श्रेष्ठ सगुण ब्रह्माला प्राप्त होऊन सुद्धा भेददृष्टी आणि कर्तृत्वाभिमान यामुळे भगवत इच्छेने जेव्हा सृष्टी उत्पन्न होण्याची वेळ येते, तेव्हा कालरूप ईश्वराच्या प्रेरणेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा पूर्वव्रत प्रकट होतात. अशा प्रकारे पूर्वोक्त ऋषी सुद्धा आपापल्या कर्मानुसार ब्रह्मलोकाचे ऐश्वर्य उपभोगून भगवत इच्छेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा या लोकात जन्म घेतात. जे या लोकात कर्मामध्ये आसक्त राहून श्रद्धेने वेदांत सांगितलेल्या काम्य आणि नित्य कर्माचे सांगोपांग अनुष्ठान करतात, रजोगुणामुळे ज्यांची बुद्धी विवेकाविषयी कुंठित होते, ज्यांच्या हृदयामध्ये कामना असतात आणि इंद्रिये ज्यांच्या स्वाधीन नसतात, ते आपल्या घरातच आसक्त होऊन नेहमी पितरांची पूजा करतात. हे लोक धर्म, अर्थ आणि काम यांच्यामध्येच आसक्त राहतात. म्हणून ज्यांचे महान पराक्रम अत्यंत कीर्तनीय आहेत, त्या भवभय हरी श्री मधुसूदन भगवंतांच्या कथांविषयी विमुखच असतात. विष्ठा खाणारी कुत्रे, डुकरे इत्यादी जशी विष्ठेचीच अपेक्षा करतात, त्याचप्रमाणे जे मनुष्य भगवत कथामृत सोडून
निंदनीय विषय वार्ताच ऐकतात ते निश्चितच दुर्दैवी आहेत. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत सर्व संस्कार करणारे हे लोक दक्षिण दिशेकडील पितृयान किंवा धूम्र मार्गाने इतरांचे ईश्वर असणाऱ्या आर्यमाच्या लोकात जातात आणि पुन्हा आपल्याच संततीच्या वशांमध्ये उत्पन्न होतात. हे माते, पितृलोकातील भोग भोगल्यानंतर जेव्हा यांचे पुण्य क्षीण होते तेव्हा देवता त्यांना तेथील ऐश्वर्यापासून दूर करतात आणि पुन्हा त्यांना लाचार होऊन ताबडतोब याच लोकात येऊन पडावे लागते. म्हणून हे माते, ज्याचे चरणकमल नेहमी भजन पूजन करण्यायोग्य आहेत, त्या भगवंताचेच तू त्यांच्या गुणांचे आश्रय करणाऱ्या भक्तीने सर्व भावाने भजन कर. भगवान देवांविषयीचा भक्तियोग ताबडतोब वैराग्य आणि ब्रह्म साक्षात्कार रूप ज्ञानाची प्राप्ती करून देतो. जेव्हा इंद्रियांच्या वृत्तीमुळे भगवत भक्ताचे चित्त सम राहून प्रिय अप्रिय अशा विषमतेचा अनुभव करीत नाही, त्यावेळीच तो भक्त निसंग सर्वांमध्ये समान असणाऱ्या त्याग आणि ग्रहण यांनी रहित अशा ब्रह्मपदावर आपण आरूढ झाल्याचा साक्षात्कार करून घेतो. तोच ज्ञानस्वरूप, तोच परब्रह्म, तोच परमात्मा, तोच ईश्वर, तोच पुरुष, तोच एक भगवंत स्वतः जीव, शरीर, विषय, इंद्रिय इत्यादी अनेक रूपात प्रतीत होतो. या संस्काराविषयी आसक्तीचा संपूर्ण नाश होणे हेच योग्याच्या सर्व प्रकारच्या योग साधनेचे एकमात्र इष्टफळ आहे. ब्रह्म एक आहे, ज्ञानस्वरूप आणि निर्गुण आहे, तरी सुद्धा ते बाहेर धावणाऱ्या इंद्रियांमुळे भ्रमाने शब्द इत्यादी पदार्थांच्या रूपात भासते. ज्याप्रमाणे एकच परब्रह्म महतत्व सात्विक, राजस आणि तामस असा 3 प्रकारच्या अहंकार, पंचमहाभूते आणि 11 इंद्रिये या रूपांनी बनले आहे आणि तेच स्वयंप्रकाशी जीव आहे, त्याचप्रमाणे त्या जीवाचे शरीररूप हे ब्रह्मांड सुद्धा ब्रह्मच आहे, कारण ब्रह्मापासूनच याची उत्पत्ती झाली आहे. परंतु जो श्रद्धा, भक्ती आणि वैराग्य तसेच निरंतर योगाभ्यास यामुळे एकाग्रचित्त आणि अनासक्त झालेला आहे, तोच याला ब्रह्मरूपात पाहू शकतो. हे पूजनीय माते, मी तुला हे ब्रह्म साक्षात्काराचे साधन रूप ज्ञान ऐकवले. यांच्याद्वारे प्रकृती आणि पुरुषाचा यथार्थ स्वरूपाचा बोध होतो. हे देवी, निर्गुण ब्रह्मविषयक ज्ञानयोग आणि माझ्या विषयाचा भक्तियोग या दोन्हीजवळ फळ एकच आहे. त्यालाच भगवंत म्हणतात. जसे रूप, रस, गंध इत्यादी अनेक गुणांचा आश्रय असणारा एकच पदार्थ भिन्न भिन्न इंद्रियांच्या द्वारे विभिन्न रूपाने अनुभवास येतो, तसेच शास्त्राच्या वेगवेगळ्या मार्गाने एकाच भगवंताची अनेक प्रकारांनी अनुभूती येते. अनेक प्रकारची कर्मे, यज्ञ, दान, तप, वेदाध्ययन, वेदविचार, मन आणि इंद्रियाचा संयम, कर्माचा त्याग, विविध अंगे असलेल्या योग, भक्तियोग, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग असे दोन्ही प्रकारचे धर्म, आत्मतत्वाचे ज्ञान आणि दृढ वैराग्य या सर्व साधन मार्गाने सगुण निर्गुण रूप स्वयंप्रकाश भगवंतालाच प्राप्त केले जाते. सात्विक, राजस, तामस आणि निर्गुण भेदाने 4 प्रकारच्या भक्तियोगाचे आणि जो प्राण्यांच्या जन्मादी विकारांचा हेतू आहे, तसेच त्याची गती जाणता येत नाही. त्या काळाचे स्वरूप मी तुला सांगितले. हे देवी, अज्ञानाने कर्म केल्याने जीवाला ज्या अनेक गती प्राप्त होतात, तेथे गेला असता तो आपल्या स्वरूपाला जाणू शकत नाही. मी तुला जो ज्ञानाचा उपदेश केला होता, उद्दृष्ट, घमेंडखोर, दुराचारी आणि दांभिक पुरुषांना कधीही करू नये. जो विषय लोलुप आहे, गृहासक्त आहे, माझा भक्त नाही किंवा माझ्या भक्ताचे द्वेष करणारा आहे, त्याला सुद्धा याचा उपदेश कधी करू नये. जो अत्यंत श्रद्धाळू, भक्त, विनयशील, दुसऱ्यांविषयी दोषदृष्टी न ठेवणारा, सर्व प्राण्यांशी मैत्री असणारा, गुरु सेवेमध्ये तत्पर, बाह्य विषयांमध्ये अनासक्त, शांतचित्त, मत्सर शून्य आणि पवित्र चित्त असेल, तसेच मला परम प्रियतम मानणारा असेल, त्याला याचा उपदेश करावा. माते, जो पुरुष माझे ठिकाणी चित्त ठेवून याचे श्रद्धापूर्वक एक वेळ का होईना श्रवण किंवा कथन करील, तो माझ्या
परमपदाला प्राप्त होईल. अध्याय 32 समाप्त. हरिओम तत्सत.